गाडीचं पेट्रोल संपले. मित्रांनो तुमचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो सकाळ एक मोठा प्रॉब्लेम झाला आहे. मी आलोच मम्मीला सोडायला स्वयंपाकासाठी. मित्रांनो मी चाललो तर गाडी ढकलत सकाळ मला वाटलं गाडीच पेट्रोल आहे. रात्री 100 रुपयाचं पेट्रोल टाकलं होतं गाडीत मी. पेट्रोल संपलं कसं काय मलाच नाही कळलं. इथे जवळ पेट्रोल पंप आहे तिथे जाऊ. मी एका हाताने गाडी चालवतो. फायनली पेट्रोल पंप भेटला आहे. नंबरला लागला आता. पेट्रोल भरू 200 रुपयाचा. सकाळी गाडीचे पेट्रोल जमलं असं टेन्शन आलं तर मला म्हणलं पेट्रोल पंप किती लांब आहे. पण एक आपलं जे माझ्या लक्षात होतं की जवळ आहे एक, पण लवकर लक्षात नाही आलं की कुठे पेट्रोल पंप. मित्रांनो माझ्यासोबत आज पहिल्यांदा असं झालं की मी सकाळी बाहेर आलो मम्मीला सोडायला आणि माझ्याचं गाडीचं पेट्रोल संपलं आहे. प्रॉब्लेम आज झाला तर रात्री मी 100 रुपयाचं पेट्रोल टाकलं होतं गाडीत. एवढं पेट्रोल कसं काय वाढलं गाडी मला प्रश्न पडला आता काय माहिती जर नाही फोरवर गप्पा आणतोय पाईप तिरका आणतोय. अय समोरच पाईप कोण अय समोरचं पाईप कोण तिरका आणलं तो तिरका नाही भाई नाही ना. वाटत नाही 7 वाजले 5 अजून माग पण बघा. रस्ता इतका खराब आहे ना. सोनेवाडी रोड आहे. फुल रस्ता खराब आहे. पेट्रोलचे टँकर जाऊन सगळा रस्ता खराब झालाय. तर आता घरी वगैरे जाऊन जरा आवरून आपलं गावात जायचंय. काम आहे थोडंसं सोनेवाडीचं तलाव आहे. आता सध्या पाणी नाही उन्हाळ्यामुळे त्याच्यात. आम्ही गणपती वगैरे बुडवायला येत असतो. तर मग अशी हे जे हेडफोन राहिलं ते आणायला परत गेलो. आता अर्ध्या रस्त्यात आलो तेव्हा याला आठवलं की याचा डाबा घेतलेच राहिलं. आणि आज मी डाबा न्यायला नव्हता नाही घेत. मम्मी बाहेर गेली तर मम्मी डाबा दिला नाही. घेण्याचा डाबा आणला तर त्या डाब्यात खाल्लं. तुला मी म्हणलं तू डाब्यात खाल्लं मग तुला डाबा घेता नाही आला. जेवला का मी दोघं बरोबर होतं जेवायला वाजता. शेवट म्हणजे काय तर काय 3 तास जेवल्यानंतर 1 तास जेवलं काय बोलतोय असं सगळं विसरतं मला विचारलं. आता संध्याकाळचे 9 वाजले. आम्ही आलो आहे पावभाजी खाण्यासाठी कापड बाजार. आता आमचं डिस्कशन चाललं आहे. इथे 3 गाड्या आहेत. पुढं जायचं चाललं आहे. बघू आता डिस्कशन करू. बाहेर काय काय खाल्लं असेल मी तरी अंदाजे. मला काही जास्त भूक नाही. मला एवढं दिवस नको. आज दिवस पोहिते फक्त रस बरं का. काय खाल्लं माहिती का. काय खाल्लं असेल सांग का. सांगू मग सांगतो सांगू का. मम्मी जाणार आहे मम्मी चायनीज ते चायनीज म्हणतो सॉरी पुलाव बरं का. पुलाव खाल्ला मम्मी. मम्मी तुला काय खायचं खावा नुकसान म्हणून तुला खाल्ला म्हणलं खायचं नाही आता खाऊन आलो. काय करायचं मला नंतर जेवण करू. घरी झालं होता. घरी चिक्की आंब्याची ते आंब्याचा रस आहे पोळी आहे फरसाण आहे आणि हा धोंडा आहे. कोणते धोंडा आहे म्हणजे प्रसादात धोंडे वाटलेले. एवढं जेवण वगैरे करू. आता पाय दुखू राहिला मम्मी त्यामुळे टेन्शनमध्ये आली थोडीशी. काय झालं पायाला हो मी काय झालं मित्रांनो. आता आम्हाला पाणी पण यायचं आहे. मित्रांनो आत्ता जेवण वगैरे झालं आपलं. आता थोडंसं ब्लॉग एडिटिंग वगैरे करू आणि आपल्याला वरच्या फॅन पण आणायचं आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आपल्याला पाणी पण येणार आहे. त्यामुळे आता 2-3 काम आहेत आपल्याला. ब्लॉग एडिट करून अपलोड पण करायचं आहे. त्यामुळे 2-3 गडबड आहेत आपल्याला. मित्रांनो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. धन्यवाद.